नमस्कार, बावकस रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत, म्हणजेच गाजरचा हलवा। अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही देखील ट्राय करा व मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। रेसिपीला स्टार्ट करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। इथे आपण गाजर सोलून कापून घेतलेली आहे, त्यासोबतच मावा घेतलेला आहे। जर तुम्हाला मावा नसेल वापरायचा तर तुम्ही गाजरच्या हलव्यात मिल्क पावडर देखील ॲड करू शकता। इथे मी 100 ग्राम मावा घेतलेला आहे 1 किलोच्या गाजरासाठी। बदाम घेतलेले आहेत, चारोळी, काजू, 1 वाटी साखर, तूप देखील घेतलेला आहे। कोणी हलवा गाजर किसून बनवतं तर कोण गाजर कापून बनवतं। आज आपण प्रेशर कुकरमध्ये गाजर कापून हलवा बनवणार आहोत। गाजर आपण किसू देखील शकतो, पण इथे आपण कुकरमध्ये छोटे तुकडे करून टाकणार आहोत। 1 चमचा तूप टाकून घेऊया। इथे आपण 1 छोटी वाटी दूध घालून घेणार आहोत व कुकरची 1 शिटी काढून घेणार आहोत। दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी देखील ॲड करू शकता। गॅस हाय फ्लेमवर ठेवून 1 शिटी काढून घ्यायची आहे। तुम्ही गाजर किसून देखील कुकरमध्ये ॲड करू शकता, पण इथे आपण छोटे तुकडे करून अशा प्रकारे स्मॅश करणार आहोत। असं केल्याने काम सोपे होते। 1 वाटी साखर टाकून घेऊया। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स व फॅमिली ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करा। रेसिपीज ट्राय करून मला कमेंटमध्ये देखील नक्कीच कळवा। त्यात आता आपण मावा टाकणार आहोत। तुमच्याकडे जर मावा अवेलेबल नसेल तर तुम्ही त्यात मिल्कमेड किंवा दुधाची पावडर देखील ॲड करू शकता। मावा ॲड केल्याने मिठाईच्या दुकानातल्या गाजरच्या हलव्यासारखी टेस्ट येते। वरून थोडं चारोळी, काजू व बदाम टाकून चांगलं शिजवून घेऊया। पाणी चांगल्या प्रकारे सुकवून घ्यायचं आहे। आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। माझा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू।